नमस्कार, मी अर्चना. तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर खूप दिवस झाले माझ्या चॅनलवरती रेसिपीचा व्हिडिओ आलाच नाही, तर आजपासून मी माझे रेसिपीचे व्हिडिओ कंटिन्यू तुमच्यासोबत शेअर करेन. त्या अगोदर माझ्याकडून तुमच्या सर्वांना होळी व धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण होळी स्पेशल मऊ लुसलुशीत पुरणपोळी व त्यासोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी बनवणार आहोत. तर चला मग वेळ न लावता पटापट रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर पुरण बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ बारीक करून घेतलाय. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता. सगळ्यात अगोदर आपण हे गूळ बाजूला ठेवू आणि हे चना डाळ कुकर मध्ये टाकून घेऊ आणि पाणी टाकून आपल्याला ही चना डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अशी हाताने चोळून घ्यायची. चना डाळ मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामधील पाणी काढून घेतलेले आहे. तर आपल्याला इथे 1 वाटी चना डाळ घेतली होती, त्यासाठी आपल्याला यामध्ये 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमच तेल टाकून घेऊ. काही जण कलर येण्यासाठी यामध्ये हळद पण टाकतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद पण टाकू शकता. हे मिक्स करून घेऊ. कुकरचं झाकण बंद करून घेऊ. गॅस चालू करू आणि हे कुकर गॅसवरती ठेवून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ, म्हणजे डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेऊ. कुकरच्या मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि गॅस बंद केला आहे. तर खोलून पाहू डाळ शिजली का नाही ते. तर तुम्ही पाहू शकता डाळ एकदम मऊ शिजलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये सर्व पाणी काढून घेऊ. मी इथे पातेल्यावरती ही चाळण ठेवली. या चाळणीमध्ये आपल्याला डाळ टाकून त्यामध्ये सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी आता ही डाळ या चाळणीमध्ये काढून घेते. तर पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. थोडा वेळ असंच ठेवते. थोडा वेळ मी असंच ठेवून या डाळीमधील पूर्ण पाणी निथळून घेतलेले आहे. तर याच पाण्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत. तर मी आता हे बाजूला ठेवते आणि कुकरवरती ही चाळण ठेवून घेऊ आणि अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे अशी चाळण नसेल तर तुम्ही पुरण पात्रात पण हे बारीक करून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने. तर मी हे असं बारीक करून घेते. तर मी इथे सर्व या चाळणीमध्ये डाळ बारीक करून घेतली. याच्या मागच्या साईडला अशी डाळ लागलेली असते, ती आपल्याला असं काढून घ्यायची आहे. यामध्येच आपण हे 1 वाटी गूळ टाकून घेऊ. गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि पुन्हा हे आपल्याला गॅसवरती ठेवून पुरण छान शिजवून घ्यायचं आहे. पुरण मीडियम गॅसवरती शिजवायचं, म्हणजे बुडी लागत नाही. आणि असं मिक्स करत राहायचं सतत मिक्स करत पुरण मी छान शिजवून घेतलंय. तर यामध्ये आपण आता इलायची पावडर टाकू. तर त्यासाठी मी इथे थोडीशी इलायची आणि मग त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. अशी इलायचीमध्ये थोडीशी साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तर व्यवस्थित इलायची बारीक होते. हे यामध्ये व्यवस्थित अशी इलायची पावडर मिक्स करून घेऊ. इलायची पावडर टाकल्यामुळे पुरणपोळी खूप छान लागते खायला. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरीही पुरणपोळी अशीही छानच लागते खायला. तर पुरण परफेक्ट शिजलं का नाही हे चेक करण्यासाठी ही जी पळी आहे ती आपल्याला पुरणच्या मधोमध अशी उभी करून ठेवायची. जर अशी उभी राहिली तर समजून जायचं की आपलं पुरण परफेक्ट शिजलं आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि पुरण थंड होण्यासाठी काढून ठेवते. पुरण थंड होतंय तर आपण 1 कांदा आणि थोडंसं खोबरं गॅसवरती भाजून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. तर मी इथे खोबरं आणि कांदा भाजलेला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीरची पेस्ट केली. तर चला मग आता कटाची आमटी बनवून घेऊया.
कढईमध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। तेल छान गरम झाले की यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याचे पानं टाकू। अर्धा चमचा जिरे, बारीक करून घेतलेलं लसूण यामध्ये टाकून घेऊ। लसूण छान परतून घेऊ। लसूण परतून झालं की भाजलेल्या कांद्याची पेस्ट यामध्ये टाकून घेऊ। मिक्स करू। कांद्याची पेस्ट पण छान परतून घेऊ। यामध्येच काही सुखे मसाले टाकू। अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मिरची पावडर। मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घेऊ। मसाले परतून झाले की यामध्येच आपण ही कोथिंबीरची पेस्ट टाकू। मिक्स करू आणि यामध्ये जे भाजलेल्या खोबऱ्याचा कूट टाकू। मिक्स करून घेऊ। आणि आता आपण हे चणा डाळीचं पाणी काढून ठेवलं हे यामध्ये टाकून घेऊया। आणखी थोडंसं पाणी टाकू। तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढ्यानुसार तुम्ही पाणी टाका। चवीनुसार मीठ। मिक्स करू आणि एक उकळी काढून घेऊ। कटाच्या आमटीला छान उकळी आली आहे तर आपण आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू। मिक्स करून घेऊ आणि आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवून हे बाजूला ठेवते। पुरण पण छान थंड झालंय आणि उंडा पण छान मुरलेला आहे। तर मी इथे कोरडं पीठ, पुरण आणि हे चुरलेला उंडा सर्व एका ताटामध्ये काढून घेतलाय। तर आपल्याला जेवढी पोळी बनवायची त्यानुसार आपल्याला इथं गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याच्या हाताच्या साहाय्याने अशी वाटी करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आणि जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता तेवढाच आपल्याला हे पुरण पण घ्यायचं आहे। याच्यापेक्षा कमी नाही घ्यायचं। तर यामध्ये असं भरून घेऊ आणि अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि हे असं बोटाच्या साहाय्याने बंद करून घ्यायचं। त्याने थोडंसं दाबून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे असं करून घ्यायचं। पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकून घेऊ आणि हे ठेवून घेऊ। अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे सगळीकडे पुरण असं व्यवस्थित पसरलं जातं आणि हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। जास्त दाबून नाही लाटायची। तर मी इथे हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेतली। आता आपण पोळी भाजून घेऊया। तवा पण छान गरम झालेला आहे। पोळी टाकण्याआधी थोडंसं तूप टाकायचंय। शक्यतो तेलाच्या ऐवजी तुपाचाच वापर करावा पुरणपोळीला, कारण हरभऱ्याची डाळ असल्यामुळे ते पचायला सुद्धा हलकं जातं। तर अशा पद्धतीने पोळी टाकायची आहे तव्यावर। पोळीला वरून बुडबुडे आले की पोळी पलटवून घ्यायची। पुन्हा वरून तूप लावायचंय। तर तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी अतिशय टम्म फुगलेली आहे। याचाच अर्थ अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे। तयार आहे होळी स्पेशल पुरणपोळी व त्यासोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी। कशी वाटली तुम्हाला रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।